नमस्कार मित्रांनो, आता आलेलो आहोत आपण थेऊरला चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो, आता आपण आलेलो थेऊर या चिंतामणी गणपती मंदिराच्या तीर्थक्षेत्राच्या स्थळात. आपला हा 5वा गणपती आहे. यापूर्वी आपण मयुरेश्वर मोरगाव, उजव्या सोंडेचा गणपती सिद्धिविनायक सिद्धटेक, बल्लाळेश्वर पाली आणि महड वरदविनायक या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपला हा 5वा गणपती आहे थेऊरचा चिंतामणी. हा जो गणपती आहे चिंचवड देवस्थान ट्रस्टखाली गणपतीचं काम चालतं. हे आहे गणपतीचं मंदिर, चिंचवड संस्थान ट्रस्ट चिंतामणी मंदिर थेऊर. मित्रांनो, आपण ज्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे त्या प्रत्येक गणपतीची व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आतापर्यंत 4 गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आपण. 4ही गणपतीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. मित्रांनो, आतापर्यंत आपण ज्या 4 गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे त्या गणपतीच्या मंदिरामध्ये विलक्षण अशी ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणचं आनंदी वातावरण आणि सुंदर असा भक्तिमय रंग प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला भाविकांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. हे चिंतामणीचं मंदिर आहे. या ठिकाणी मंदिरामध्ये हातपाय धुण्याचं पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. थंड का पाणी मावशी? आपण दर्शनाला जातो त्यामुळं आपणही थंड पाण्यानं आपले हातपाय स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर गणेशाचं दर्शन करणार आहोत. आपण पाय धुवून घेतलेले आहेत. आता आपण मंदिरात रांगेसाठी जाणार आहोत. असं हे मंदिर आहे. एका वाड्यामध्ये हे मंदिर आहे, बघू शकता. मंदिरामध्ये भयानक अशी गर्दी आहे. त्यामुळे आपण काही आता रांगेमध्ये थांबणार नाहीत. आपण चिंतामणी गणपतीचं मुखदर्शन घेतलेलं आहे. मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी आहे. बघू शकता इथं वेगवेगळी देवस्थान आहे. चला आजी. चल ग दीदी, चल चल बाहेर. हे मंदिर वाड्यात जरी असलं तरी मंदिर अतिशय सुंदर आणि छान अशा कलरमध्ये रंगवलेलं आहे. त्याचबरोबर हे मंदिर पूर्णतः दगडी बांधकामामध्ये आहे. या मंदिराचं बांधकाम पाषाणातील दगडाचे चिरे फाडून केल्याचं आपल्याला दिसून येईल. सर्व गणपतीच्या मंदिरामध्ये सगळ्यात जास्त गर्दी असणारं हे मंदिर आहे. हे ठिकाण पुणे शहरापासून जवळ आणि सोलापूर पुणे हायवेवर असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. हे विष्णू लक्ष्मीचं मंदिर आहे.
विष्णू लक्ष्मीचं मंदिर चिंतामणीच्या मंदिराच्या पाठीमागं आहे. थेऊरला येण्यासाठी मित्रांनो आपल्याला पुण्याहून जर येत असाल तर पुणे सोलापूर हायवेनं आणि सोलापूर मार्गाने जर येत असला सोलापूर पुणे हायवेवर उरुळी कांचनच्या नंतरचा हा स्टॉप आहे. मंदिर सतत गर्दीनं गजबजलेलं मंदिर असं आहे. या ठिकाणी सतत गर्दी असते. अतिशय गजबजलेलं असं हे मंदिर आहे. मंदिराचा सगळा कारभार चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या खाली चालतो. मंदिरामध्ये आपल्याला दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी हनुमानाची मूर्ती दक्षिणेला असल्यामुळं याला दक्षिणमुखी मंदिर दक्षिणमुखी हनुमान असं म्हटलं जातं. अतिशय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर याच मंदिरामध्ये काळभैरवाची मूर्ती पाहायला मिळेल. थेऊरचे चिंतामणी मंदिर त्याचबरोबर या ठिकाणी याच मंदिरामध्ये आपल्याला त्याचबरोबर याच मंदिरामध्येच श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचं स्मारक आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचं हे स्मारक आहे. मित्रांनो, हे मंदिर एका वाड्यामध्ये आहे. मित्रांनो, आपण बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे कारण या ठिकाणी पूर्ण सभामंडपामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. त्यामुळे आपण एवढं कमी वेळेमध्ये दर्शन करू शकत नाही. त्याच्या अगोदर बऱ्याच वेळा आपण मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. लेणी नंबर 13, लेणी नंबर 14 बघा इथे यात अशी डिझाईन काढलेली आणि तीही पाषाणामध्ये.